ते सिंहासन आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात राहून हलवून टाकलं होतं। तर नमस्कार मंडळी, मी आहे महेश पाटील आणि स्वागत करतो माझ्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये। आज आपण आलेले दिल्लीच्या इतिहासातल्या सगळ्यात प्रसिद्ध ठिकाणी म्हणजेच लाल किल्ला। दिल्लीला येऊन लाल किल्ला नाही पाहिला तर ट्रिप अपूर्णच म्हणायची, म्हणूनच आम्ही मेट्रो पकडून पोहोचलो थेट लाल किल्ल्याजवळ। हा किल्ला मुघल बादशाह शहाजहानने 1638 मध्ये बांधायला सुरुवात केली आणि जवळपास 10 वर्ष म्हणजे 1648 मध्ये पूर्ण झाला। इथे एंट्री फी भारतीयांसाठी 50 रुपये आहे। आत येताच तुम्हाला सर्वात आधी दिसतो हा भव्य लाहोरी गेट। याच ठिकाणावरून 1947 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताला पहिल्यांदा संबोधलं होतं आणि आजपर्यंत प्रत्येक 15 ऑगस्टला पीएम इथूनच भाषण देतात। पुढे लागतो छता चौक, ज्याला मीना बाजार ही म्हणतात। मुघल काळात इथे राजघराण्यातील महिलांसाठी खास बाजार भरायचा। त्यानंतर दिसतो हा नौबतखाना, जिथे राज दरबार सुरू होण्या अगोदर ढोल नगाडे वाजायचे। आणि हा आहे दिवाने आम, जिथे बादशाह सामान्य लोकांचे तक्रारी आणि समस्या ऐकायचे। इथूनच मोठमोठे राजकीय निर्णय घेतले जायचे, त्यामुळे या जागेला त्या काळात खूप महत्व होतं। पण खरी रॉयल जागा आहे दिवाने खास, कारण की इथेच ठेवलं होतं ते जगप्रसिद्ध मयूर सिंहासन, जगातलं सर्वात महाग सिंहासन। सोने, हिरे आणि मोतींनी सजलेलं ते सिंहासन आज कुठे आहे मात्र कोणालाही माहित नाही। पण लाल किल्ल्यात अजूनही असे अनेक रहस्य दडलेले आहे जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल। ते ऐकून घ्यायचं असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा।